नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे स्वस्तिक ट्रेडमध्ये. आज आहे 20/12/23. तर आपण आज बघणार आहोत की बँक निफ्टीमध्ये आपल्याला काही पोझिशन मिळते का. तर आपण चार्टवरती पाहूया. इथं पाहतो आहे एक पॅटर्न तयार झाल्यासारखं होतं आहे. तर आपण 9:45ची जी कॅन्डल आहे त्याच्यावरती आपण फोकस करतो आहे. ती कॅन्डल क्लोज जर झाली तर त्या कॅन्डलच्या आपण लोला एक सेल ऑर्डर लावणार आहोत. टार्गेट स्टॉप लॉस तुम्हाला माहितीच आहे व आपण 1:1ला प्रिफेअर करतो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, मी तुम्हाला अपडेट देतो. या कॅन्डलचा लो पाहिला 148-135 आहे. तर आपण एक सेल ऑर्डर प्लेस करून ठेवूया. $48, 135. तर आपण एक 130 वरती सेलिंग ऑर्डर ठेवूया. क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. पोझिशनमध्ये पाहू शकता तुम्ही 48-130. टार्गेट आपण मॉडिफाय करतोय 47 990. सॉरी, $48,000चा आपण एक टार्गेट सेट करूया. सॉरी, स्टॉप लॉस मॅनेजमेंट होत आहे. टार्गेट मी जे लावलेलं होतं ते मॉडिफाय करायचं होतं. 48,000चा आपण आहे सेट करतोय. आपली पोझिशन इथं ॲक्टिव्ह झालेली आहे. मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो. 1100 रुपयाचा प्रॉफिट दिसतोय. 48-130ला आपण ऑर्डर प्लेस केली होती सेलिंगची बँक निफ्टीमध्ये. 1600-1400 रुपयाचा प्रॉफिट इथं दिसतोय तुम्हाला. ही स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. एकदम सोप्या भाषेत आम्ही मराठीमध्ये तुम्हाला शिकवत आहोत आणि ह्याची फी पण काही जास्त नाही आहे. एका स्टॉप लॉस इतकीच आहे फक्त. हे टेक्निक जर तुम्ही शिकून घेतलात तर तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये तुम्ही इझिली तुम्ही ट्रेड ॲनालाइज करून तुम्ही तुमच्या लेवलनी घेऊ शकता. फार काही मोठी गोष्ट नाही याच्यामध्ये. सगळं आपल्या समोरच दिसत असतं, पण आपला बघण्याचा व्ह्यू जो आहे प्रत्येकाचा एक चार्टकडे तो एक वेगळा असतो. आपण बरेच सारे स्ट्रॅटेजी पाहतो मार्केटमध्ये, यूट्यूबवरती आपण पाहतो आणि आपण सगळं कन्फ्यूज करून टाकतो आपल्या माइंडला. म्हणजे एखादी आपण स्ट्रॅटेजी पाहिलेलीसुद्धा असते त्याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाही. तर अशीच एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला घेऊन आलेलं आहे आणि मी तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपले कॉन्टॅक्ट डिटेल आपल्या व्हिडिओच्या एंडला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असेल. व्हिडिओ नीट पाहत जा. कोणत्या कॅन्डलला मी एंट्री देत असतो, काय स्टॉप लॉस आणि कसं मॅनेज करतो ते तुम्ही पाहत जा. तुम्ही बॅकटेस्टसुद्धा करू शकता. आणि मी पेपर ट्रेड करण्याचा उद्देश असा आहे की बरीच लोक मार्केटमध्ये येतात आणि कॉल आणि टिप्सच्या भरोश्यावरती किंवा फेक्स जे इंडिकेटर बनवतात किंवा सर्विस जे देतात त्याच्यामध्ये काय होतं की 2 दिवस देतात, कॉल पॉझिटिव्ह चालतात, त्याच्यानंतर जे लॉस मेकिंग जे चालू होतं आणि ते पार अनलिमिटेड, म्हणजे तुमचा लॉस, तुमचं कॅपिटल जोपर्यंत वाईपआउट होत नाही तोपर्यंत ते समोरच्या काही शांत बसत नाहीत. आणि त्यांना समोरच्यांना काही घेणं देणं नसतं तुमच्या पैशाचं.
तर तुम्ही तुमच्या पैशाचा रिस्पेक्ट करा. कोणाचंही न ऐकता स्वतः स्टडी शिका. तोच स्टडी मी तुम्हाला शिकवणार आहे या साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि ते मी पेपर ट्रेडच्या माध्यमाद्वारे तुम्हाला इथे करून दाखवत आहे. रिअल पैसे तुम्ही एवढ्या लवकर घाई करू नका लावण्याची. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत नाही तोपर्यंत तुम्ही या मार्केटमध्ये तुम्ही पेपर ट्रेडसुद्धा करू शकता. आता फॅसिलिटी आहे, पहिल्यांदा तीही नव्हती. लोक कागद पेन म्हणजे डायरीमध्ये आपण तुम्ही करत होता. आता सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही रिअल टाईम पेपर ट्रेड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू क्वांटिटीमध्ये विचार करू शकता की मार्केटमध्ये कसं एंटर करायचं. ओके, तर आपला ट्रेड चालूच आहे. तुम्ही पाहता प्लस मायनस होत राहते. स्टॉप लॉसची एंट्री तुम्हाला सांगून देतो नंतर. अजून एक कॅन्डल होऊन जाऊ द्या आणि आपण बघूयात पुढे काय होते ते. आपल्या टार्गेटच्या जवळपास येत असेल तर आपण बुक करणार आहोत. 1:1चा आपण टार्गेट घेऊन चालतो नेहमी आणि त्याच्यापुढे आपण ट्रेलिंग करतो. पण ट्रेलिंगला मी आत्ता सजेस्ट करत नाही आहे. मार्केटमधनं पटकन पैसे घेऊन मोकळं होऊन बाहेर पडायचं असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण आपण इंट्राडे प्लेयर्स आहोत. इंट्राडे प्लेयर म्हणजे बॅटवर बॉल आला की लगेच तो जसा डायरेक्शन दिसेल तसं तुम्ही त्या डायरेक्शनने तुम्हाला ट्रेड घेऊन तुम्हाला तिथून एक्झिट व्हायचं असतं. कधी कधी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते ट्रेलिंगची. ती तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग असेल त्यावेळेस तुम्हाला मी सांगत जाईन एक्झॅक्टली कसं असतं, ट्रेल कसा करायचा, स्टॉप लॉस. प्रत्येक वेळेस हे पॉसिबल होतं असं नाही आहे. सगळेजण सांगतात ट्रेलिंग करा, पण इतकंही सोपं नसतं कुठल्याही गोष्टी. बोलणं सोपं आहे पण करून दाखवणं अवघड आहे. लोक 1:1सुद्धा मार्केटमधनं पैसे कमवू शकत नाहीत कन्सिस्टंटली. आत्तापर्यंत जे मी कॉल तुम्हाला दाखवलेले आहेत 2 व्हिडिओमध्ये क्रूडचे, तर तुम्ही मागे जाऊन तुम्ही त्या डेटला जाऊन पाहू शकता. मी जिथे एंट्री दिलेली आहे तिथून आपला कमोडिटी किती पुढे गेलेली आहे. म्हणजे क्रूडमध्ये ऑलमोस्ट 80, 90, 100, 125 पॉईंट तिथून दिलेले आहेत. ओके, तर ह्या सर्व गोष्टी असतात. मी त्याच्यानंतर रीएंट्रीचे कॉलसुद्धा देऊ शकतो. पण आपला उद्देश हाच आहे की आपण एज्युकेशन पर्पजसाठी आपण हे व्हिडिओ बनवलेला आहे किंवा बनवत आहोत हे सगळे चॅनलवरती. तुम्ही शिका पहिल्यांदा, बरोबर आहे का? पहिल्यांदा तुम्ही शिकल्याच्या नंतर जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होत नाही आहे तोपर्यंत आपण काही करायचं नाही आहे. ओके, तर माझं एक म्हणणं तुम्हाला लक्षात येत असेल तर नेहमी लक्षात ठेवा. आणि विदाऊट स्टॉप लॉस तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये एंट्री करायची नाही आहे. ओके, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपण चेक करूया. आता 2000चा प्रॉफिट दिसत होता, हे चालूच राहा. आपण पाहूया कसं काय होते. त्यामुळे ते प्रेशर येत आहे. ॲक्च्युली ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक करणं पण हे जमलं पाहिजे वेळच्या वेळी. हे सुद्धा बऱ्याच लोकांना जमत नाही. प्रॉफिट डोळ्यासमोरनं निघून जातं आणि परत लॉससाठी आपण वेट करत राहतो. तर मग आत्ता मी तुम्हाला सांगतो, मी स्टॉप लॉस ट्रेलचं तुम्हाला टेक्निक सांगणार आहे. तर आता आपण एंट्री आपण जिथे घेतली आहे तिथं मी आता स्टॉप लॉस आणून देतो. 48 135 130ला आपली एंट्री होती, तिथेच आपण स्टॉप लॉस आणून ठेवणार आहोत. ओके, तर ह्याला एक म्हणतात की स्टॉप लॉस ट्रेलिंग असं करू शकतो आपण. त्याच्यानंतर जेव्हा एक स्टेप जेव्हा पुढे जाणार आहे तसं तुम्ही ट्रेल करू शकता कॅन्डलच्या हिशोबाने. कारण स्पाईक एक जरी जोरात आला तरी तिथे आपलं
स्टॉप लॉस इथे ट्रिगर होऊ शकतो. आता जरी स्टॉप लॉस गेला तरी मला भीती नाही आहे, कारण आपण जिथे एंट्री आहे तिथेच आपण स्टॉप लॉस घेतलेला आहे, नो लॉस नो प्रॉफिटमध्ये. आणि आपण इथं तुम्ही पाहत आहे 2600, 2700, 2800पर्यंत आपल्याला प्रॉफिट दिसलेलं होतं. ओके, अशाच कॉन्फिडंटली तुम्ही सुद्धा ट्रेड करू शकता टार्गेट आणि स्टॉप लॉस लावून. ओके, तर पाहूया आता काय होतं आहे ते. ज्यांना कोणाला प्रॉफिट बुक करायचं असतं 3900चं प्रॉफिट, 4200चं प्रॉफिट. ॲक्च्युली सकाळीसुद्धा 2200-2300 रुपयाचा प्रॉफिट दाखवून दिलेला आहे. तोही व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे. आणि हाही व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण हेच आहे की जर आपली एंट्री स्टॉप लॉस म्हणजे ट्रिगर झाला असेल तर आपण पुन्हा एकदा जर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर आपण सेम ट्रेडमध्ये तसंही ट्रेड करू शकतो. इथे मला असं वाटतं मोमेंटम एवढं काही खास वाटत नाही आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक ट्रिक करू शकतो, पण ऑलमोस्ट आपण चांगल्या प्रॉफिटला आहोत. तर आपण प्रॉफिट बुक करून टाकू. ₹2640 हा प्रॉफिट आपल्याला झालेला आहे. 4200 आपल्याला प्रॉफिट दाखवलेलं होतं. तर आजचाही ट्रेड आपला प्रॉफिटमध्येच केलेला आहे. प्रॉफिट किती बुक करायचं, कसं काय करायचं हे तुमच्या हातावरती असतं, बरोबर आहे की नाही. 1:1 तोपर्यंत चॅनलमध्ये कंटिन्यू राहा. आणि स्ट्रॅटेजी ही शिकायची असेल तर आपल्या चॅनलवरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.